मग तेव्हा मी सगळ्यात वर्गात पहिल्यांदा सांगितलं होतं की मला ॲक्टर व्हायचंय आणि एकदम ॲक्टर व्हायचंय असं बोललो आणि सगळीकडे वर्गात हसायला लागले सगळे माझ्यावरती, मॅडम हे हसायला लागले. पण मी एकमेव असा आहे की ज्यांनी जे सांगितलं होतं त्याच फील्डमध्ये अजून काम करतोय हळूहळू. शनिवारी आणि रविवारी ना दुपारी मराठी पिक्चर लागायचे. त्याच्यामध्ये जर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर हे असेल ना, तो इतका आनंद व्हायचा की चला आज लय हसायचं आता. यांचे कॅरेक्टर बघून बघून मी ऍक्टिंग करायला लागलो. एक टपरी होती शाळेच्या बाहेर, मी त्या टपरीतच जाऊन बसायचो, शाळेतच जात नव्हतो. मग वडील आले, मग त्यांनी फुल धुतला. तेव्हा आठवतो ना, रडलं तर अजून मारायचे. म्हणजे ते काय मला लॉजिकच कळत नव्हतं. रडलं तर अजून मारील म्हणजे काय. आम्हाला चाइल्डहुड नव्हतंच, आमचा फक्त ट्रॉमा होता. 1-1.5 वर्ष झालं आणि आपण काहीच करत नाही. आपण घरी आहे, आपण शेती करतोय. मग शेतीच करायचं होतं, एवढं शिक्षण का बरं घेतलं कळत नव्हतं. काय करावं, नाटकं, थिएटर बंद, सगळं बंद. मग मी काय करायचो, खिडकीत कॅमेरा ठेवला की चालू करायचो बटन, पोलिसाचा ड्रेस घातलेला असायचा, एक डायलॉग पोलिसाचा बोलायचो, पॉज करायचो व्हिडिओ, परत कपडे चेंज करायचं, शर्ट चेंज करायचं, गुन्हेगाराचा घालायचो, परत प्ले करायचो, मग गुन्हेगाराचा डायलॉग बोलायचो. असा करून मी तो पहिला रील केलेला आहे माझ्या आयुष्यातला. मला एक मुंबईच्या एक एजन्सीने मला कॉन्टॅक्ट केला की आम्ही तुमचा अकाउंट मॅनेजमेंटला घेऊ का. मग तो मला म्हणे ये डील लॉक हो रही है तो ऐसा वैसा कितने को करेंगे ऐसा. म्हणजे ठीक आहे, कितीमध्ये लॉक झाली. मग तो मला बोलला 40,000. म्हटलं काय 40,000 मध्ये 30 सेकंदाची व्हिडिओ करून द्यायची मला. बाप रे बाप, म्हटलं हे तर अवघड आहे. 40,000 पहिलीच डील आयुष्यातली. म्हणजे परिस्थिती एवढी चांगली नव्हती फायनान्शियली. कधी रेनकोट नव्हता माहिती, कधी छत्री नव्हती माहिती. तर कधी कधी ना गरिबीतून पण खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे तर माझ्याकडे जर 4 व्हीलर असती तर मला हे कॅरेक्टर बघायलाच मिळाले नसते. त्याच्यातनं मला एका डॉक्टरांची मेसेज आला होता इंस्टाग्रामवरती. मंगेश तुझे व्हिडिओ मी खूप बघतो म्हणे, माझी पत्नी पण डॉक्टर होती, तर ती सेवा करत असताना तिला कोविड झाला होता आणि ती ICU मध्ये ॲडमिट होती. तर तेव्हा ती तुझ्या रील बघायची आणि तुझ्या रील बघून तिच्या चेहऱ्यावरती हसू यायचं आणि त्याच्यानंतर ती एक्सपायर झाली. तर आजही तुझ्या त्या काही रील्स बघितल्या की मला तिचा हसणारा चेहरा तो इमॅजिन होतो. मी मळ्यात काहीतरी काम करत होतो, मी बसून माझ्या डोळ्यातच पाणी आलं डायरेक्ट.